तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत काही अतिरिक्त सूचना ज्या आहेत त्या राज्य शासनाने देण्यात आलेल्या आहेत। तर त्या बाबतीतला एक JR आपल्याकडे आलेला आहे। तर चला मग आता पाहूया आपण त्या अतिरिक्त सूचना काय आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता हा दिनांक 27 सप्टेंबर 2024 चा JR आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आहे प्रस्तावना। तर ही प्रस्तावना म्हणजे काय मी थोडक्यात सांगतो। प्रस्तावना म्हणजे या योजनेविषयीचा परिचय, हे अर्थसहाय्य देण्याबाबतचा परिचय की याच्यामध्ये किती हेक्टरसाठी किती पैसे देण्यात येणार आहे, कधी कोणता शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्या बाबतीतली माहिती याच्यात आहे। तर आता आपण महत्त्वाचं जे आहे शासन निर्णय याच्यातच त्या अतिरिक्त सूचना आहेत, आता आपण त्या पाहूयात। तर हे सुरुवातीच्या 3 ओळी तुम्ही पाहू शकता दिनांकापासून ते येत आहे त्यापर्यंत। तर याच्यामध्ये काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर याच्यामध्ये अशा प्रकारची माहिती आहे की ज्या ह्या दिवशी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामध्ये या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्या खालील प्रकारे आहे याविषयीची माहिती या 3 ओळीत आहे। तर आता आपण मूळ महत्त्वाचं मेन मुद्दा पाहूया, तो आहे ही आहे सूचना नंबर 1। तर इथे पाहू शकता सूचना पहिली अशा प्रकारे आहे। तर सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केलेली आहे आणि त्यांनी ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, पण त्यांनी संबंधित तलाठ्याकडून त्यांच्या 7/12वर म्हणजे 7/12 जो उतारा आहे त्याच्यावर या पिकांची लागवड नोंद केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना देखील अर्थसहाय्य जे आहे ते देण्याबाबत तात्काळ कार्यवाही जी आहे ती करण्यात यावी याबाबतची एक सूचना जी आहे ती दिलेली आहे। तुम्ही जर ई पीक पाहणीवर पोर्टलवर नोंदणी जर केलेली नसेल, पण तुम्ही जर संबंधित तलाठ्याकडून तुमच्या 7/12 उतार्यावर जर या लागवडीची नोंद केलेली असेल तरी देखील तुम्हाला अनुदान जे आहे ते मिळणार आहे। याबाबतची कार्यवाही करण्यात यावी याबाबतची सूचना आता या JR मध्ये देण्यात आलेली आहे। तर आता आपण पाहूया सूचना नंबर 2। तर ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संमती पत्रास, म्हणजे तुम्ही जी ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेली आहे त्याच्यानुसार जे आधार संमती पत्र आहे त्याला अनुसरून तुमची जी संबंधित माहिती आहे त्या पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्याची जे आधार संलग्न बँक खातं आहे, म्हणजेच तुमच्या आधारला जॉईंट जे बँक खातं आहे त्याच्यामध्ये आता अर्थसहाय्य वितरित करण्याची कार्यवाही जी आहे ती करण्यात यावी याबाबतची अतिरिक्त सूचना जी आहे ती देण्यात आलेली आहे, असं या JR मध्ये आहे। तर आता आपण 3 नंबरची सूचना जी आहे ती पाहूया। तर MHA-IT या IT-ने ई पीक पाहणी पोर्टलवर संबंधित शेतकऱ्यांचे नाव जे आहे आणि आधार आहे त्याप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज 19% पर्यंत अनुयाय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात येत आहे। तर त्याच्यानंतर ते आता आपण 4 नंबरची जी सूचना आहे ती पाहूया। तर सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामाजिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन स्वयं घोषणा प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरिता अनुयाय असलेले एकूण अर्थसहाय्य वितरित करण्याची कार्यवाही करण्यात यावी। तर तुम्ही जेव्हा संमतीपत्र द्याल आणि त्या संमतीपत्र दिल्याच्या नंतर तुमचं जे संलग्न बँक खातं आहे आधारला त्याच्यामध्ये तुमचं अर्थसहाय्य जे आहे ते खात्यामध्ये अनुयायी करण्याची एकूण अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही जी आहे ती करण्यात यावी अशा बाबतीतली सूचना जी आहे ती देण्यात आलेली आहे। तर सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामाजिक खातेदारांकरिता प्रति पीक 2 हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुयाय करण्यात यावी अशा प्रकारची देखील सूचना देण्यात आलेली आहे। हा जो शासन निर्णय आहे तो जर तुम्हाला याची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही या वेबसाईटहून डाउनलोड करू शकता। ही वेबसाईट तुम्ही पाहू शकता वर दिलेली आहे, मी तुम्हाला सांगतो ती आहे www.maharashtra.gov.in। तर अशी याची वेबसाईट आहे, तुम्ही याच्यावरून ही माहितीची PDF जी आहे ती डाउनलोड करू शकता व तुम्ही पुन्हा ही PDF जी आहे ती वाचू शकता। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।